शुभं करोति। बावडेकर, काय कुत्रा वाटलो मी तुला? पैसे टाकले की गप्पा बसायला? अरे पण या कामामुळे घर तुटलंय, त्याची दलाली तू घेतलीस आणि वर त्यातला हिस्सा मला देतो. जे पैसे ठेव तुझ्याकडे, परत अशी गोष्ट माझ्याबरोबर करायची नाही. हा चल, कॉन्ट्रॅक्टची कॉपी दे. चल. कॉपी? तुला मराठी कळत नाही? या डीलचे असतील नसतील तेवढे कागद दे. चल. देतो. आणि ये, या घोटाळ्यात जर तुझा हात असला ना, तर तुझी वाट लावायला मला 2 मिनिटं पण नाही लागणार. हा? सांगून ठेवतो. दोन तास तुझी रेस्टॉरंट मध्ये वाट बघत होतो. का नाही आलीस बोलावलं तर? एखादा माणूस बोलवल्यावरही का येत नाही हे वाट बघणाऱ्याला कळायला हवं. आणि मला जाऊ दे. आधी माझं ऐकून घे. निशात, हात सोड. आणि यापुढे असा प्रयत्न करू नकोस, नाही तर काय होईल? पुन्हा गर्दी जमली ना, तर तू माझा मित्र आहेस आणि हे भांडण आपलं आपाप साधलंय असं मी म्हणू शकणार नाही. आणि तूही कधीच. आज उशीर झाला प्रेसवरून घरी यायला, आणि फोनही केला नाही उशीर होईल म्हणून. आता प्रत्येक गोष्ट मी तुला फोन करून रिपोर्ट करायची आहे का? नाही, वेळ झाला मला आज फोन करायला. आलोय ना घरी परत. ठीक आहे, यापुढे नाही विचारणार. तुम्ही स्वतःहून विचारेपर्यंत काही बोलणारही नाही आणि देणारही नाही. बस झालं समाधान? निशाद, हा तू मला केलेला आयुष्यातला शेवटचा फोन आहे, कळलं? यापुढे मला फोन करायचा नाही. तू इथे का आलायस? कसा आलास? तू पर्यायच ठेवला नाहीस. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी खिडकीतनं घुसावं लागलं मला. किंवा मला काही गोष्टी क्लिअर करायच्या. बोल. मला माहिती आहे, त्या दिवशी मी माझ्या डॅडना प्रोटेक्ट केलं आणि त्या आकाशवर हात उचलला म्हणून तू माझ्यावर रागावलीस. पण तुला जर असं वाटत असेल ते मी माझ्या वडिलांच्या प्रेमापोटी सगळं केलं, तर ते साफ चूक आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. एक विचारू? तू माझ्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह का होतोस? माहित नाही. खरंच? निशा, तू हे स्वतःभोवती आवरण का घेतलंयस? एका क्षणी तू किती हळवा असतोस आणि दुसऱ्या क्षणी कठोर. ह्यातला खरा निशाद कुठला? दोन्ही. तुला यातला कुठला निषाद आवडतो? सांग ना, तुला यापैकी कुठला निषाद आवडतो?